अशी माझी ड्युटी या 3 जिल्ह्यासाठी लागलेली आहे. मी सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी काम करतोय आणि आज या विहारामध्ये मला सुद्धा तुमची सेवा करण्याची संधी या ठिकाणी आमच्या मॅडमने उपलब्ध करून दिली. तर तसे माझे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर हजारोंची संख्या माझ्या कार्यक्रमाला असते. पण आजचा जो कार्यक्रम आहे आपल्या विहारामधला हा कार्यक्रम डायरेक्ट हजारोचे लोक असतात. आम्ही रेस्ट हाऊसवरून डायरेक्ट स्टेजवर येतो, तिथून महामानवाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि तिथून उतरतो की रेस्ट हाऊसला वापरतो. असं लाईव्ह भेटता येत नाही. तर या ठिकाणी हा लाईव्ह आमचे मॅडम सर्व आमचा उपशिका संघ याच्यासोबत बाता गोष्टी करून लाईव्ह या ठिकाणी आपल्याला करायला मिळत आहे. तर हा मोबाईल माईक आला तिला इकडे तिच्या गाण्यासाठी मी तुमच्यासोबत कोणाला ते म्हणजे या ठिकाणी जे आपण सर्वांनी जशी माझी ड्युटी नागपूरला लागली असं ती मुलगी आहे, तिचं नाव रोहिणी आहे, ती माझी मुलगी आहे आणि ती मी गाडीत बसायच्या अगोदर गाडीमध्ये पूर्ण सकाळी दुसरं माझ्या अगोदर ती जाऊन बसली. मला नागपूरला यायचं रिक्षा होण्याला आणि मग आज समजा अर्धा दिवस झाले ती सोबतच आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या मागवण्यासाठी आमच्या आदरणीय प्रिन्सिपल मॅडमसाठी माझे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 14 असतात कुठेतरी, तर ती माझ्यासोबत येत असती आणि ती माझ्यावर म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात तिचं चित्त त्या माझ्या गाण्यावरच असतं आणि ती थोडं गुणगुण्याचा प्रयत्न करते. तर या ठिकाणी आमच्या मॅडमजी सर्व उपासिका संघ यांच्यासाठी ती एक सॉंग गाणार आहे.